नमस्कार मित्रमैत्रिणींनो. समजा आपण एखादा व्यवसाय करायचं ठरवलं किंवा आपल्या आवडीचं एखादं काम करायचं ठरवलं, तर तेव्हा आपल्या मनामध्ये एक विचार येतो आणि आपण तिथंच थांबतो. आणि तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील, बरोबर ना? नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. लोक काय म्हणतील हा एक असा विचार आहे ज्याने आजपर्यंत हजारो लोकांच्या स्वप्नांचा गळा घोटलेला आहे आणि याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा, म्हणजे इथून पुढं येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला मुद्दा म्हणजे लोकांकडे वेळ नाही आहे. आपल्याला वाटतं लोक आपल्याकडंच बघत आहेत, पण सत्य मात्र हे आहे की प्रत्येकाचं स्वतःचं एक असं वेगळं जग आहे. लोकांना आपल्या यशापेक्षा अपयशापेक्षा त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्समध्ये जास्त रस आहे. आपण काहीही केलं तर लोक काही वेळ चर्चा करतील आणि नंतर सोडून देतील आणि आपल्या आपल्या कामाला लागतील. मग त्या थोड्या वेळासाठी आपण आपले विचार, आपलं आयुष्य पणाला का लावायचं? पटतंय का? पटत असेल तर एक लाईक नक्की होऊन जाऊ द्या. आपल्या व्हिडिओचा मुद्दा दुसरा, आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही. आपण जगातील सर्वोत्तम व्यक्ती जरी बनलो ना, तरी कुणाला ना कुणाला आपल्या स्वभावात आपल्यामध्ये काहीतरी खोटं आढळणारच. लोकांनी संतांना आणि देवांना सुद्धा नावं ठेवलेलं आहे. मग आपण तर सामान्य माणसं आहोत. त्यामुळं इतरांना खुश करायचं सोडून द्या आणि स्वतःसाठी जगत राहा. आपल्या व्हिडिओचा मुद्दा तिसरा, तो म्हणजे लोक फक्त निकालाची वाट बघतात. म्हणजे जेव्हा आपण प्रयत्न करू ना, तेव्हा लोक आपल्याला हसतात, आपल्याला नावं ठेवतात. पण जेव्हा आपण यशस्वी होऊ ना, तेव्हा हेच लोक म्हणतात की आम्हाला माहीत होतं ही जी व्यक्ती आहे ना, ती आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवणार आहे. कसं असतं माहिती, लोकांची मतं ना आपल्या परिस्थितीनुसार बदलत असतात. त्यामुळं लोकांच्या मतांना जास्त महत्त्व न देता आपल्याला चांगल्या पद्धतीनं काय करता येईल यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आपल्या व्हिडिओतला चौथा आणि शेवटचा मुद्दा, शेवटी हे महत्त्वाचं आहे की लोक आपलं बिल भरायला येत नाहीत, लोक आपलं घर चालवायला येत नाहीत, लोक आपल्या संकटात मदतीला येत नाहीत. मग आपला विचार करताना किंवा निर्णय घेताना लोकांचा विचार का करायचा? आयुष्य हे एकदाच मिळतं. ते इतरांच्या स्क्रिप्टनुसार जगण्यापेक्षा स्वतःचे दिग्दर्शक म्हणजेच डायरेक्टर बना. आणि हो, लोक काय म्हणतील यापेक्षा मला म्हणजे स्वतःला काय वाटतं याचा जास्त विचार करा. काय मंडळी, आवडला का व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशा मित्राला शेअर करा जो काहीही करताना लोकांचा विचार करतो. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.